ट्रॅकवर सज्ज होईल. त्यानंतर इशिका 11 तरखड संघाकडून ओपनिंग बॅटर आपण पाहणार आहोत. आशिष सुतार, विक्रांत वावरे हे दोन बॅटर आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पाहायचं आहे पहिल्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल विक्रांत वावरे आणि आशिष सुतार हे दोन बॅटर आपण पाहतोय. इशिका 11 तरखड संघाच्या माध्यमातून दाखल झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विरोधात संदीप सांबरे याला आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ आहेत, अतिशय नामांकित संघ आहेत आणि दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि ते आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले गेलेले आहेत. फायनलचा मुकाबला त्यांच्या दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. इशिका 11 तरखड वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण प्लीज लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. सामना सुरुवात देखील करायचं आहे. डेफिनेटली आपण जर पाहिलं तर काळोख थोडासा वाढत झालेला आहे. आपण जर पाहिलं तर सूर्य राजा निश्चित पश्चिम दिशेला जाताना आपण पाहतोय. तर यावेळेस लगेचच घाई करायची, वेळेबद्दल सहकार्य करा विनंती असेल दोन्ही संघाला. आणि आता मात्र फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे. आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ, बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय. इशिका 11 तरखड, विक्रांत वावरे आणि आशिष सुतार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये डेफिनेटली अतिशय जबरदस्त बॅटिंग केली होती, तोच ओपनिंग बॅटर आपण पाहतोय. तोच क्रम आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला विक्रांत वावरे, डाकुरा हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष सुतार याला आपण पाहणार आहोत, ज्याने सेमीफायनलच्या मॅचमध्ये डेफिनेटली जबरदस्त कामगिरी केली होती. नाबाद राहिले होते फलंदाज, शेवटपर्यंत त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र तेच दोन वीर आपण पाहतोय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. तर स्ट्राईक एंडला विक्रांत वावरे, संदीप सांबरे षटकातील पहिला चेंडू. आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पण थोडंसं बाहेर वळतोय. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होते. गोलंदाज संदीप सांबरे, अतिशय चांगली सुरुवात संदीप मार्फत झालेली आहे. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी त्याने केली होती, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिले होते या गोलंदाजाने. आता मात्र बॅटची एज, विकेट किपर एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करतोय आणि निर्धाव चेंडू चांगला गोलंदाजी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी संदीप याच्या माध्यमातून होताना दिसते या महत्त्वाच्या मॅचमध्ये. फायनलचा मॅच आपण पाहतोय. इशिका 11 तरखड वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. डेफिनेटली मान्यवरची गर्दी सुद्धा वाढलेली आहे आपल्या या मान्यवर कक्षामध्ये. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम एव्हरीबडी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी केलेली आहे. गोलंदाज संदीप याने एका धावाने संघाचा अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. श्री गणेश होतो इशिका 11 तरखड या संघाचा. संदीप तयार, षटकातील पुढे चेंडू. आता मात्र चांगला फटका चेंडू हवेमध्ये, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक पाहायचं काय करते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराने अकाउंट ओपन झालंय. फलंदाज विक्रांत याने विक्राल रूप धारण केलेलं आहे. आता मात्र या चेंडूवरती अतिशय सुंदर फटका, चेंडूला लॉफ्ट केलं होतं, चेंडूला पाठवतोय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या धाव फलकावर 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेत. एकंदरीत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडू अद्यापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत. गोलंदाज संदीप सांबरे आता मात्र स्ट्राईक चेंज करतोय हा गोलंदाज. आता मात्र राऊंड द विकेटने या चेंडूची सुरुवात करेल. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल फलंदाज विक्रांत साडे. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चेंडूवरती फिंगर रोल केले होते. स्लोअर वनचा मारा, गतीमध्ये परिवर्तन, अतिशय चाणाक्ष नीती वापर करतोय, अवलंबतोय गोलंदाज संदीप सांबरे. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे त्याचा या चेंडूवरती आणि लाजवाब गोलंदाजी, चांगला कमबॅक. एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे संदीप सांबरे. यावेळेस शॉर्ट पे चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, अपील, परंतु यावेळेस अपील लाऊड केली होती. आत्मविश्वास कमी, व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला एका धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 8 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज संदीप सांबरे नियंत्रण नव्हता गोलंदाज, व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आता मात्र चांगला फटका, सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उंची जास्त काढली, अंतर फारच कमी कापलेला आहे. फलंदाज होईल बाद तो म्हणजे विक्रांत वावरे. बॅक टू द पवेलियन, गॉन.
पहिला गडी बाद झालेला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विक्रांत याचा जर विचार केला तर डेफिनेटली या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा बनवून तो तंबूच्या आश्चर्याला निघून जाते. मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता परंतु आपण जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. टायमिंग खराब साधली होती या चेंडूवरती, या फटक्यावरती, आणि तो आता मात्र झेल देऊन तंबूत परततोय. ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग केली होती तोच बॅटर आपण पाहतो या सामन्यामध्ये थोडंसं अपयशी ठरलेला आहे. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज संदीप सांबरे, एक अनुभवी दर्जाचा गोलंदाज आहे, उत्तम क्वालिटीचा गोलंदाज आपण पाहतोय संदीप सांबरे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल या षटकातील. आपण जर पाहिलं तर पुढील चेंडू घेऊन जाईल. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल वी शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन आहे तैनात. एक धाव मात्र कंप्लीट होता. धावेचा प्रयत्न होणार नाहीये, एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. कुठं ना कुठे धावा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे गोलंदाज संदीप सांबरे याने. फक्त आणि फक्त 9 धावा त्याने खर्च केलेले आहेत या पहिल्या षटकामध्ये. आता पाहायचं आहे 2 षटकांचा मात्र खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये पाहायचा कोणता नवीन गोलंदाज वालीव संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. वालीव संघाचा विचार केला तर भरपूर सामने त्यांनी जिंकलेले, भरपूर स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. डेफिनेटली मागच्याच वर्षामध्ये जयनगर ट्रॉफीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता या संघाने. आता पाहायचं या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल हा संघ. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, शॉर्टाम पोल, परंतु चेंडू जाईल सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. चांगला झेल, फलंदाज होईल बाद, तो म्हणजे दर्शन. बॅक टू द पवेलियन, गॉन. यावेळेस दुसरा गडी बाद गोलंदाज वसंत सांबरे. हा गोलंदाज पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त करतोय. पहिल्या षटकामध्ये संदीप सांबरे यांनी विकेट प्राप्त केलं होतं, विक्रांत याला बाद केलं होतं. आता मात्र दर्शन याला बाद केलेला आहे गोलंदाज वसंत सांबरे याने. अतिशय मॅग्निफिसंट गोलंदाजी आपण पाहतोय सांबरे ब्रदर्स यांची झालेली आहे या पहिल्या इनिंगमध्ये. वसंत सांबरे पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त करतोय. आता मात्र उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करले हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर इशिका 11 तरकड हा संघ याला पण पाहतोय. डेफिनेटली यंदाच्या मोसमामध्ये डेफिनेटली भरपूर स्पर्धा त्याने पटकावलेल्या आहेत, भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे या सीझनमध्ये. इशिका 11 तरखड या संघाने ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. वालीव संघाला आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अतिशय सहज झोपा झेल टिपतोय आणि फलंदाज होईल बाद, तो म्हणजे पंकज. बॅक टू द पवेलियन, गॉन. लागोपाठ 2 मोठी विकेट प्राप्त करतोय गोलंदाज वसंत सांबरे. अतिशय सुंदर गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी आपण पाहतोय वसंत याच्या माध्यमातून होताना दिसतोय. डेफिनेटली एक अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवपणाला लावतोय या पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाज वसंत सांबरे. डेफिनेटली नो डाऊट अबाउट इट, डेफिनेटली एक चांगला गोलंदाज आहे, उत्तम क्वालिटीचा गोलंदाज आहे गोलंदाज वसंत सांबरे. आता मात्र तो या हॅट्रिक वरती आहे, हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल करतोय. हॅट्रिक वरती आहे गोलंदाज वसंत सांबरे. पायीचा हॅट्रिक पूर्ण करेल किंवा बॅटर त्याच्या विरुद्ध डॉमिनेट करेल या चेंडूवरती आपण पाहणार आहोत. आपण पाहतोय मेगा फायनल, मेगा इव्हेंट इशिका 11 तरखड वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव या 2 संघादरम्यान सामना चालू आहे. अतिशय जबरदस्त मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडीशी क्षेत्रक्षणामध्ये बदल या ठिकाणी होताना दिसतोय. डावकर हाताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी ऑन साईडच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्रक्षण तैनात केलेलं आहे. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग. त्यानंतर आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर एक क्षेत्ररक्षण पॉईंट, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. यावेळेस गोलंदाज वसंत याने गोलंदाज तयार. षटकातील तिसरा चेंडू आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेटने फलंदाज साडे. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांच्या वरून चेंडू सरळ निघून जातोय. खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये, कोणताही समन्वय नाहीये. या प्रकारची फटकेबाजी करून चालणार नाहीये. चेंडू बीट होऊन काही फायदा नाहीये. डेफिनेटली चांगला धावा या बनवाव्या लागतील. वसंत यार आता मात्र खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आपण पाहतोय या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी आता मात्र कुठे ना कुठे धाव फलक पुढे सरकला जाईल. 11 वरती
ही धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. आता मात्र जर पाहिलं तर मोठे फटके मारावे लागतील, कारण आपण जर पाहिलं तर वालीव संघ एक बलाढ्य संघ आहे. मागचाच सामना तर पाहिला तर डेफिनेटली चांगली बॅटिंग करून या वालीव संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आता मात्र त्याच्या विरोधात इशिका 11 तरखड या संघाला जर पाहिलं तर डेफिनेटली आपण जर पाहिलं तर 50च्या पलीकडे ही धावसंख्या उभारावी लागेल. वसंत सांबरे आता मात्र अतिशय सुंदर फटका हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटला जाईल आणि या 2 धावा नाहीतर 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. चौकाराने धावफलक आपण पाहतोय 15च्या घरामध्ये पोहोचली गेलेला आहे. अजून सुद्धा 5 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज वसंत याच्या माध्यमातून 5 चेंडू डिलिव्हर केलेले आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज वसंत सांबरे, पण आपण जर पाहिलं तर यंदाच्या क्षणामध्ये क्षेत्ररक्षण त्याला मात्र काही साथ देत नाहीयेत. बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलं जाते. डेफिनेटली जर चांगला गोलंदाजी करायचं असेल तर डेफिनेटली चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे. आता मात्र वसंत सांबरे षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज रवींद्र याला पण पाहते 6 वरती तो खेळतोय. आता मात्र समोरच्या दिशेने चेंडूला टोला आवलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खराब क्षेत्ररक्षण बॅकअप होईल. तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकले जाईल. 17 या आकड्यावरती पोहोचले जाईल. षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं आहे कोणता नवीन गोलंदाज आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. एक संघ आपण पाहतो वसई पूर्वेतला संघ आहे, एक संघ आपण पाहतो वसई पश्चिम परिसरातील संघ आहेत. फायनलचा इव्हेंट आपण पाहतोय मेगा फायनल मेगा इव्हेंट आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव वर्सेस इशिका 11 तरखड या 2 संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. परेश कांबळे नावाचा गोलंदाज आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघाकडून तिसरं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट हा गोलंदाज आपण पाहतोय परेश कांबळे याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्या विरोधात 2 बॅटर रवींद्र आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांना मात्र आता अतिशय चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. इथून निश्चितच 20 ते 25 धावा या बनवाव्या लागतील आणि एक चॅलेंजिंग टोटल जर उभं करायचं असेल तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय सायंकाळ सत्र चालू आहे आणि वाऱ्याचा वेग सुद्धा मंदावला गेलेला आहे. मोठे फटके आपण पाहतो येताना दिसत नाहीयेत. गोलंदाज परेश तयार. षटकातील पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आता मात्र फटका फसला आहे. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न परंतु चेंडू पडतो नो मॅन्स लँडमध्ये आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करते दोन्ही बॅटर. 2 धावाने धावसंख्या 19च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 झालेली आहे धावफलकावर. इशिका 11 तरखड या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 5 चेंडूमध्ये पाहिजे किती धावांपर्यंत मजल मारतोय हा संघ. इशिका 11 संघ अतिशय चांगला संघ आहे. यंदाच्या सीझनमध्ये भरारी घेतलेली आहे. या संघाने भरपूर पारितोषिक पटकावलेले आहेत. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चांगला फटका चांगला कनेक्शन. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. या षटकाराने धावसंख्या 25च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 25 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट आपण पाहतोय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज परेश वरती चढवलेला हा हल्ला आपण पाहतोय. रेंजमध्ये चेंडू टाकला होता. बॅटरच्या रडारमध्ये चेंडू टाकला होता गोलंदाज परेश याने. त्या चेंडूला पाठवतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. धावसंख्या 25 धावा. बॅटर आपण पाहतोय आकाश. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र चेंडू ढकलला अवे फ्रॉम द बॉडी. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय खराब क्षेत्ररक्षण. पायचं काय करते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा कंप्लीट. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल चांगली कॉलिंग आपण पाहतोय. 2 बॅटरच्या माध्यमातून 2 धावाने धावफलक 27 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या 27 धावा. इथून कुठे ना कुठे 2 मोठे प्रहार करावे लागतील. जर 30 किंवा 40च्या पलीकडे धावसंख्या उभारायची असेल तर 2 मोठे फटके येणे गरजेचं आहेत. मेगा फायनल आपण पाहतोय इशिका 11 तरखड वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव या 2 संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. गोलंदाज परेश तयार. षटकातील
चौथा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 31 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू समाप्ती झालेली आहे. परेश याने भरपूर धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एकंदरीत 14 धावा तो खर्च करतोय गोलंदाज परेश कांबडी, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अगदी निर्णायक षटक आहे. त्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. आता मात्र चांगला कमबॅक करावे लागेल या 2 चेंडूमध्ये. आकाश असे स्ट्राईक एंडला फलंदाज. आता मात्र फटका मात्र फसलाय. धाव घेण्याचे मात्र प्रयत्न होत नाही. चेंडू जाईल निर्धाव. स्वतःवरती आत्मविश्वास दर्शवला गेला आहे कुठे ना कुठे आकाशाच्या माध्यमातून थांबवलेला आहे नॉस्टॅकेंडच्या बॅटरला. आता मात्र शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 31 धावा आपण पाहतोय. ही धावसंख्या. परेश तयार. यावेळेस चांगला फटका, अतिशय सुंदर फटका, चेंडूला स्लॉक केलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराने धावसंख्या 37च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहे आणि 38 धावांचं टार्गेट, 38 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे इशिका 11 तरकडचा संघ पाहिजे आहे त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरेल. आई जीवदानी स्पोर्ट्स वालीव संघ याचा धावतं विवरण पोहोचवण्याकरता सज्ज झालेले आहेत. मायक्रोफोनवरती द ग्रेट व्हॉइस ऑफ काजूपडा मिस्टर जयेश डोकले. अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय अमित. थोडंसं आपण इनिंगमध्ये आहोत आणि या इनिंगमध्ये आपण मान सन्मान करून घेतोय. सन्मान आपण पाहिले तर व्यक्तिमत्व आपण पाहिलं. आई कंट्रॅक्शनचे नक्कीच मालक लाखियाजी गोवारी योगीजी हडल साहेब इथे उपस्थित आहेत आणि काही कामानिमित्ताने थोडा त्यांना नक्कीच तिथे तिकडे नक्कीच आपण मान सन्मान करून घेतोय. सन्मान या लाखियाजी गोवारी साहेब असतील आणि नक्कीच त्यांच्यासोबत योगेशजी हडल साहेब यांचा आपण हा सन्मान करतोय. थोडासा कामानिमित्ताने आपण पाहिलं तर नक्कीच त्यांना मात्र पूर्ण वेळ मात्र येता येणार नाही, परंतु नक्कीच अगदी जे सहकार्य त्याने दिलंय या स्पर्धेला जे सहकार्य त्यांनी दिलंय नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय. कैलास जी कोठावले यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. लाखादादा गोवारे यांचा नक्कीच हा सन्मान करतोय. हिमायची शॉल नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे हिमायची शॉल त्याचनंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण नक्कीच लाखाजी गोवारी सातत्याने आपण पाहिलं तर चिंचोटी विभागामध्ये आपण बघितलं तर एक व्यक्ती म्हणजे त्यांचा नेहमीच आपण पाहिलं तर त्यामध्ये मोठे योगदान असतं आहे आणि ते म्हणजे लाखाजी गोवारी आई कंस्ट्रक्शनचे मालक नक्की त्यांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं योगेशजी हडल साहेब नक्कीच आपण पाहिले त्यांच्या माध्यमातून म्हणजेच आई कंस्ट्रक्शनचे नक्कीच आई कंस्ट्रक्शन सांगलं तर नक्कीच 2 चेहरे आपल्याला पुढे येत आहेत बघा. लाखाजी गोवारी योगेशजी हडल नक्कीच आपले धन्यवाद नक्कीच. आणि बच्चा जाव योगेश दादांना म्हणतो दादा आपण इथे थांबा. आपल्या शुभ हस्ते हे 200 रुपयाचं जे पारितोषिक आहे जे संतोष मामा शेलार अमितदादा शेलार यांच्या माध्यमातून आहे आईबा कॅचसाठी आणि नक्कीच ते दिलं जातं इथे. नक्कीच धन्यवाद आभार. ते पारितोषिक आपण पाहिलं जे दिलं गेलं आणि आपण पाहिलं पाहुण्याचे आभार व्यक्त करतोय. अगदी मोलाचं सहकार्य त्यांनी केलं आहे. वही आता फायनलच्या दिशेने आणि भरपूर आमचे पाहुणे आहेत या मॅचचा आनंद घेत असताना अतिथी कक्षामध्ये मंचावर एकदा त्यांचं स्वागत करतोय. VTSA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जे जोडलेले प्रेक्षक आहेत फायनलच्या मॅचचा अगदी मनमुराद आनंद लुटतात त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतोय. वही मैच दिशेने बिग फाइट बिग मैच अपन पाहिलं. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है. आणि आता मात्र पाहिलं तर जे उच्च उडान घेण्यासाठी मात्र सज्ज झालेले दोन्ही संघ हे दोन्ही संघाचे खेळाडू आपण पाहिले. इशिका 11 तडखड टीम आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आभार व्यक्त करतोय पाहुण्यांचे नक्कीच आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला दिल्याबद्दल. इथे आपण पाहिलं आपण बिग फाइट बिग मॅच मेगा फायनलचा नक्कीच असं म्हटलं जाते ना
की कोणाच्या नावाचा होईल गाजाबाजा आणि कोण बनेल या चषकाचा महाराजा. पाहूया, हा वेळ येणारा पाहायला मिळेल. चेंडू असतील 18 आणि 37 धाव्यांचं हे लक्ष असेल. 38 धाव्यांचं लक्ष आहे, माफ करा. नक्कीच त्याप्रमाणे 38 रन्स 37 धावा झाल्यात फलकावर. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडासा दिशाहीन येत असताना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू पहिलाच आपण पाहिला तर नक्कीच नो बॉल च्या स्वरूपाचं रवींद्र तांबडे या गोलंदाजाने हा पहिला चेंडू अगदी क्रीजच्या बाहेर फेकलाय आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथे पहिला नो बॉल म्हणजेच इथे आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू मात्र आपण पाहिला इथे पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडू हवाई हल्ला, या वेळेला मात्र चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला आणि हा ठोकलेला ठाकम ठोक षटकार. या स्पर्धेसाठी नक्कीच ज्याने ज्याने सहकार्य केले नक्कीच त्यांचे आभार व्यक्त जरूर करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण पाहू शकते ना की जी स्पर्धा आपण पाहिली आहे तर मोठ्या प्रमाणात आपण पाहिली, यशस्वीरित्या कंप्लीट करण्यामध्ये आपण पाहिली आहे. तर ज्यांचं मौल्यवान योगदान नक्कीच आपल्याला दिलं आहे त्यांचे आभारसुद्धा आपण व्यक्त करणार आहोत. त्याप्रमाणे आपण पाहू शकताय तर इथून खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडूसुद्धा येत असताना पाहायला मिळेल. 38 धावा इथून कंप्लीट करायचे आहेत आणि त्या 38 धावा कंप्लीट करत असताना मग जी सुरुवात आपण पाहिली आहे ना तर मित्रमाने चांगली मिळाली आहे. फ्रीटचा चेंडू मात्र कंटिन्यू इथे असेल कारण की इथे थोडंसं गोलंदाजावर दडपण येताना पाहायला मिळत आहे. तर ॲक्शन आपण पाहिली गोलंदाजाची तर नक्कीच थोडीशी झलक ते आपण पाहिली आहे. तर मग लसित मलिंगा या खेळाडूची आठवण होते, परंतु राईट हँडने मात्र ती चेंडू मात्र आपण पाहिले तशी पाहायला मिळते. आणि डेफिनेटली लखन जाधव कासार वडवली एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख. हो, अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला होता, मजबूर केलं फलंदाजाला ड्राईव्ह करण्यासाठी. मात्र धाव मात्र एक मिळेल. हे इथेच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे 9 धाव फलकावर इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 9चा आकडा आला की मग हा खूप महत्त्वाचा 9चा आकडा आहे की संपूर्ण आदिवासी समाजासाठी काय आहे त्या 9च्या आकड्यामध्ये. कारण की 9च्या आकड्यामध्ये आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि तो अगदी आपण पाहिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नक्कीच मग भारत देशामध्ये 9 ऑगस्ट अगदी थाटामाटामध्ये साजरा करतोय. आणि तोच आपण पाहिला तर 9चा आकडा मात्र सध्या तरी फलकावर येत असताना हा आपल्याला पाहायला मिळतोय. विदाऊट लॉस 9 रन्स. सरळ बॅटच्या साईने फटका चांगला आहे, टायमिंग कमाल, परंतु त्यापेक्षा बॅटर रॉबर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रांत वावळेचा चेंडू लाडवलाय, कदाचित षटकार होऊ शकला असता परंतु ग्रेट फिल्डिंग. आणि मात्र आपण पाहतोय की तिसऱ्या अंपायरकडे नक्की षटकारासाठी आपण पाहिलं म्हणजे जवळजवळ जे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित मनामध्ये डाऊट आहे पंचांच्या सुद्धा की कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मात्र चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये हा षटकार तरी झाला की नाही हे पण कन्फर्म करावं लागेल. इथून क्लिअर मात्र चित्र काही दिसत नाही. मागे जर वॉलीचे आपण पाहिलं इथून चित्र क्लिअर होणं मात्र तर बघा आपण पाहू शकतोय की ते मात्र सेफ असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस कन्वर्ट करतोय, चांगला फटका. आपण पाहिलं जेव्हापासूनच्या
फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू अगदी रडारमध्ये यायला लागलाय. मग त्याने मात्र धुमशान अक्षरशः मात्र आपल्या नावाचं मात्र आपण पाहिलंय नक्कीच वादळ आणलंय आणि ते वादळ मात्र आता शांत होत नाहीये. आणखीन एक षटकार ठोकलाय संदीपनं. धाव फलक तब्बल पोचले गेले या षटकारानं 16 या आकड्यावर. इथे 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 हवेत आहे विकेट मिळू शकतोय आणि विकेट मिळाली आहे. गरज होती ज्या विकेटची आणि ती विकेट जरूर मिळवली आहे. परंतु संदीपनं ज्या प्रकारे आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच या फायनलमध्ये ज्या प्रकारचा क्रिकेट खेळला गेला आहे आणि जबरदस्त मात्र फायनलच्या मॅचमध्ये सुरुवात मोठी करून दिली परंतु काम अजून बाकी आहे. इथे यस आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्याप्रमाणे स्वराज्य स्पोर्ट्स म्हणजेच अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स मिळालं आहे. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीर साठी आकर्षित असे टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेत. समोर याच्यावर टाकून ठेव खोलून तिथे याच्यावर ट्रॉफी आहे त्याचा बेस्ट फिल्डर त्याच्यावर टाकून ठेव. तर इथे आपण पाहिलं विकेट मात्र गमावली आहे. धाव फलकाचा विचार केला तर 16 धावा या फलकावर चेंडू फेकून झालेत 5. एक चेंडू आणखीन इथे शिल्लक आहे. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिले तर येणारे चेंडू असतील आपण पाहिले तर 13-22 धावांची गरज आहे अजून मॅच जिंकण्यासाठी. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता वसंतने. न्यू बॅटर आलेले मैदानाच्या आतमध्ये. हा फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ ही मॅच आपण पाहिली आहे तर रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहायला मिळणारच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. चेसिंग करणं नक्कीच थोडं अवघड जात आहे परंतु जो आपण पाहिलं सोप्पा करणारा खेळाडू होता त्याला तंबूच्या आशयाला पाठवल्यानंतर इथून आपण पाहिलं मोठा घात झाल्यानंतर आपण पाहिलं की इथून आता ज्याप्रमाणे ही मॅच आहे तर जवळजवळ 12 असतील 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. टीमची टोटल आहे 17 धावा. जे जवळजवळ आपण पाहिली तर सुरुवात अतिशय चांगली हे मिळवले. या स्पर्धेचे सहप्रायोजक आपण पाहिले. या स्पर्धेला ज्याने सहकार्य केलं आहे पहिल्या क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राईज 22,000 रुपयाचं जे आपण पाहिलं स्पॉन्सर्स केलं आहे. याच्याच एंटरप्राइजेस आपण पाहिले तर नक्कीच सहजजी शेख साहेब, संजयजी म्हात्रे साहेब आभार त्यांचे व्यक्त करू. द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राईज आपण पाहिलं सन्माननीय कुंदनजी बगली साहेब माजी सरपंच चिंचोटे 12,000 रुपयाचं कॅश प्राईज मिळाले त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 8,000 रुपये सन्माननीय श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ता दयानंदजी वाघ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राईजचा 7,000 जे अनिल भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करतोय. पटका पाहिलाय फुलटॉस चेंडू त्यावर केलेला ड्राईव्ह पाहतोय आपण आणि नक्कीच आपण पाहिलं तर चांगला चौकार खणखणीतच चौकार मात्र लगावला इथे वसंतनं आणि या मॅचमध्ये आपण पाहिली आहे तर पलटवार झालाय. इशिका 11 तडकर टीमला बॅकफुटला ढकलण्याचं कार्य केलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं जवळजवळ माजी सरपंच देवदल सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी सुद्धा या स्पर्धेला मिळाली त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आपण पाहिलं सन्माननीय आपण पाहिलं तर अमितदादा शेलार संतोष मामा शेलार यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी व या स्पर्धेसाठी ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय सचिनजी दळवी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाली त्यांचे आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झाली नायबजी पांडे यांच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर बेस्ट फिल्डरच्या ट्रॉफीज त्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. आपण पाहिलं तर कल्पेशजी सापटे त्यांचे आभार व्यक्त करू. त्याचनंतर आपण पाहिलं कैलासजी बगले यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे आपण पाहिलं जे मेडल्स आहेत ते स्पॉन्सर झाले त्यांचे आभार व्यक्त करूया. भरपूर असे स्पॉन्सर्स आहेत त्यांची माहिती पोहोचवते परंतु मॅच तितकाच महत्त्वाचा आहे त्याची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. फायनलचा मॅच आहे. येणारे चेंडू आहेत आता 10 आणि 17 धावा. 17 आहे तो बडावाला खतरा आहे. अब इस बार बल्ले सीधे बल्ले के साथ ये चला दिए AK-47 6 रन.
हमेशा बाबूशाह ऐसे ही करते हैं और कहते भी हैं, जिनके साथ एक कमेंट्री की थी कि लाजवाब कमेंटेटर है और उनकी याद जरूर आई इस छक्के के साथ. हा षटकार, या षटकाराने धाव फळक मात्र मात्र वेगाने पुढे सरकत असताना 11 धावांची गरज असेल आता मॅच जिंकण्यासाठी. 9-11. हो, इथे आपण पाहिला तर थोडा धीमा आला विक्रांतने. एक गोलंदाजीमध्ये नक्की थोडासा चतुराई दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ही मॅच आहे ना, इथून टर्न करायची असेल तर इथे आणखीन विकेट शोधावी लागतील. इथे धावा येत आहेत, धावांवर ब्रेक लावण्यामध्ये, अंकुश लावण्यामध्ये तितका यश मिळालं नाहीये इशिका 11 तडखड वसईच्या टीमला. दुसऱ्या बाजूने जीवदानी वाली टीम मात्र आपण पाहिले की पानकांडा स्पोर्ट्स टीमच्या विरोधात मात्र जवळजवळ पराभवाच्या छायेत असताना तिथून मॅच जिंकून आणला, नंतर आता मात्र मागे पाहत नाहीये आणि जिद्दीने क्रिकेट चांगलं खेळलंय. टॅप केलाय, धाव मात्र इथे मिळेल एक. दुसऱ्या दिवसा डेफिनेटली प्रयत्न होईल. वैभव त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं मी स्पीड होताना पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावा मात्र इथून जोडल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल मात्र होते इथून पाहिली आपण 29 धावा आणि इथून येणारी चेंडू असतील 7 धावा हव्या असतील. इथून 9, 7 चेंडू 9 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. डॉट किंवा एखादी विकेट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाज आपण पाहिलं तर विक्रांतला. हा बॉल पाहावा लागणार आहे, दिशाहीन आहे. वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण पाहू शकतो की इथे एक्स्ट्रा रन्स आहेत, त्याने एक मिस मागात पडतील. इथून आपण पाहिला वाईट. आठ धावा इथून हव्यात. टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय, धाव मात्र मिळाली एक. ओ, चुकी झालीये आणि ही चुकी करायला नको हवी होती. इथून मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालाय. मॅच मात्र आता पाहिली आपण तर पूर्णपणे सोपी झाली आहे, कारण की इथून आपण पाहिलं षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 फलकावर धावा झालेल्या आहेत 34. आता पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजे अवघ्या 4 धाव्यांची. कुठेतरी हा चौकार अडवायला हवा होता, परंतु तसं काही झालं नाहीये आणि वालीव टीमचं वर्चस्व, वालीव टीमचा गाजाबाजा नक्कीच आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळाला. सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं नक्कीच ज्या प्रकारचं परफॉर्मन्स झालं आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकतोय की मग इथे आता आपण पाहिलं ना तर कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं तर मोमेंटम मात्र गमावलं जात नाहीये. 6 चेंडू आणि 4 धावा. फायनलचा मॅच टायटल कोणाच्या नावावर राहील अजून मात्र मॅच संपला नाहीये. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला निलेशनं, धाव मात्र एक मिळवली आहे. ओ, मिसफील्ड झाली आहे, 2 धावा चोरल्यात. आता मॅच आपण पाहिली आहे जिंकण्यासाठी गावदी चषक ट्रॉफी विजय धावण्यासाठी 2 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 2. इशिका 11 तडकड टीमने मी तर म्हणे चांगल्या धावा अर्जित केल्या होत्या, परंतु त्या बॉलिंग हा नक्कीच हा मोठा विषय गंभीर बनला गेला. फायनलच्या मॅचमध्ये कदाचित चांगली झाली असती तर मग डेफिनेटली फायदा मिळाला असता. ते चित्र पानकांडा स्पोर्ट्स टीमच्या समोर सुद्धा घडलं. हो हो, हा बॉल पाहावा लागेल, वाईट आहे आणि इथूनच आता आपण पाहिलं या चषकावर मात्र आपलं नाव कोरण्यामध्ये नक्कीच मी तर म्हणेन 1 धावेने मागं आहे. जीवदानी वाली टीम विजयाच्या छायेत, चॅम्पियन होण्याच्या छायेत आणि आता मात्र 1 धाव आणि कन्फर्म 1 धाव घेतली आहे आणि मात्र शिक्कामोर्तब केला आणि चॅम्पियन बनलाय या स्पर्धेचा. जीवदानी वाली टीम चॅम्पियन गावदेवी ट्रॉफी 2024 चा विजेता संघ बनला गेलाय, तो म्हणजेच जीवदानी वालीव. अप्रतिम खेळ या सांबरे ब्रदर्सचा. ज्याप्रमाणे संदीप सांबरे असतील, वसंत सांबरे असतील की मग निलेश सांबरे असतील आणि नक्कीच हे सांबरे ब्रदर्स कमालीचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला.
अठ्ठेचाळीस